जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांना निवेदन देण्याचा विषय आहे की सोलापूर शहरातील झोपडपट्ट्या व कामगार वसाहती मोहल्ल्यात किंवा वसाहतीमध्ये विषारी दारू, विषारी ताडी मोठ्या प्रमाणात विकला जातो. एकीकडं राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक मॅडमनी तांड्यावर ज्या ज्या ठिकाणी दारू, विषारी दारू तयार केलं जातं त्या ठिकाणी जाऊन धडक मोहीम हाती घेऊन हे सगळं उद्ध्वस्त करायला. अशा परिस्थितीमध्ये देखील सोलापूर शहरातील गरीब वस्त्यांमध्ये, झोपडपट्ट्यामध्ये राजरोसपणे विषारी दारू, फुटकळ दारू, हातभट्टी दारू आणि विषारी ताडी विकलं जातं. यामुळे अनेक गरीब कामगारांचे, गोरगरिबांचे निधन होऊन अनेकांचे संसार रस्त्यावर येत आहेत. एकतर ही विषारी ताडी आणि दारू त्या ठिकाणी स्वतः बनवलं जातं आणि ते बनवून 24 तास कधीही जावा ते विकलं जातं. हे अत्यंत धोक्याचं व शहराच्या विकासाच्या माध्यमातून किंवा शहराचा विकसित होण्यासाठी अत्यंत बाधा येणार आहे आणि निरपराध लोक या ठिकाणी मरण पावतात. म्हणून राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक मॅडमना आमची विनंती, निवेदन आहे की ज्याप्रमाणे आपण तांड्यामध्ये मोठमोठ्या दारू तयार करत्या ठिकाणी तुम्ही जे धडक मोहिमे हाती घेतलेल्या आहेत, त्याचप्रमाणे सोलापूर शहरातील घरगुती गल्लीबोळा, झोपडपट्ट्यात, कामगार वसाहत ज्या ठिकाणी हे ताडी आणि दारू, विषारी दारू विकलं जातं ते बंद पाडण्याचा मोहीम हाती घ्यावं असं निवेदन आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.